नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. आम्ही भारतीय विषय नागरिकशास्त्राचा या एपिसोडमध्ये आणि हा एपिसोड स्पॉन्सर केला आहे लाडकर पंचांग, श्री लक्ष्मी कॅलेंडर आणि क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर राजारामपुरी. मित्रांनो, या एपिसोडमध्ये आपण लोकांना 3 प्रश्न विचारू. 3 प्रश्नांची उत्तरं तिने दिली तर लोकांना छानसं गिफ्ट मिळणार आहे. आणि जर त्यात कोणी दोन्ही प्रश्नांची उत्तर दिली, कोणी एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यातून ते फेरीतून बाद होणार आहेत. बघूया तर मग आपल्याला बरोबर उत्तर कोण देते आणि आपलं गिफ्ट कोण मिळवते. चला तर मग नागरिकशास्त्राच्या या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण यांना 3 प्रश्न विचारू. तिन्हीची उत्तर बरोबर आली तर सरांना मिळतं आहे गिफ्ट. आणि जर सर तुम्ही 3 मधले 2 प्रश्न जरी चुकलात तर तुम्ही फेरीतून बाद व्हाल. तर प्रश्न विचारूया. विचारा. मला सांगा, मतदान गुप्त का असते? मतदान गुप्त का असतं? आपण मतदान केलेलं कोणाला कळू नये ह्यासाठी गुप्त असते ते. ओके. आणि त्याचा दुसरा अर्थ काय होऊ शकतो? म्हणजे नाही, एकंदरीत समांतर उत्तर दिलेलं आहे तर हे उत्तर बरोबर आहे. त्याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की मतदान स्वातंत्र्यासाठी, जसं की त्याचं समांतर उत्तर आहे तुम्ही म्हटला तसं कुणाला कळू नये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मतदान प्रक्रिया कोल्हापूरमध्ये कोण राबवते? मतदान प्रक्रिया निवडणूक आयोग राबवते. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे सरांनी. तर तुम्ही 2 प्रश्नांचे उत्तर दिलं आहे. तिसरं उत्तर तुमचं बरोबर आलं तर सरांना गिफ्ट मिळणार आहे. बघूया सर काय करत आहेत. दारू पिऊन पैसे घेऊन मत मागणे कायदेशीर आहे का? नाही. सरांनी इथं 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. सर तुम्हाला मिळतं आहे एक छानसं गिफ्ट. 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यामुळं सरांना इथे मिळते लाडकर पंचांग यांचं लक्ष्मी कॅलेंडर. सर आपलं मनापासून धन्यवाद. प्रसार माध्यम हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हीही सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या मित्रांच्यात नक्की शेअर करा. धन्यवाद सहभाग घेतल्याबद्दल. आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत तर यांना आपण 3 प्रश्न विचारणार आहोत. सरांनी जर 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर सरांना मिळते हमखास गिफ्ट. तर सर तयार आहे तुम्ही? हां सर, तयार. ओके. पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, निवडणुका निष्पक्ष ठेवण्यासाठी मतदान दिवशी मतदान आपण ज्या दिवशी करतो त्या दिवशी ओळखपत्र आवश्यक असते का? 100% आवश्यक असतं. बरं, आवश्यक असतं तर ते कशासाठी असतं? उमेदवाराची मतदाराची खात्री पटवण्यासाठी. अगदी बरोबर आणि लेखी उत्तर दिलेलं आहे. जे ह्याच्यात आहे तेच उत्तर दिलेलं आहे का? कॉंग्रॅच्युलेशन्स काका. तर पुढचा प्रश्न, कोल्हापूरमध्ये शांततापूर्ण मतदानासाठी कोण जबाबदार असतं? शांततापूर्ण मतदानासाठी कोण जबाबदार? नागरिक. सर हे उत्तर चुकलेलं आहे. तर प्रॉम्प्ट करू नका प्लीज. तर ह्याचं उत्तर आहे पोलीस व निवडणूक प्रशासन. ओके. तुम्ही या फेरीतनं सॉरी टू सेव आऊट झालेला आहात. सर इथं आऊट झालेले. सर तुम्ही इंटरेस्टेड आहात? ओके. आपण पुढचे 3 प्रश्न सरांना विचारूया. मतदान न केल्यास काय तोटा होतो? मतदान न केल्यास आपलाच तोटा होतो, कारण आपण नंतर मग लोकांना वरडू शकत नाही किंवा सांगू शकत नाही की हे काम झालं नाही, ते काम झालं नाही. बरं, याच्यामुळं उत्तर तुमचं समांतर आहे. अजून काय सांगू शकाल? अजून काय, मग आपला अधिकार राहत नाही बोलायचा. एकंदरीत उत्तर बरोबर आहे. यातून लोकसहभाग कमी होतो हे त्याचं उत्तर आहे. आणि समांतर उत्तर दिले त्याबद्दल काकांचा धन्यवाद. पहिलं उत्तर बरोबर दिले काका. पुढचे 2 प्रश्न, मतदान गुप्त का असते? मतदान गुप्त असण्याचं कारण म्हणजे मतदान जर ओपन ठेवलं तर त्यावेळेला तिथं मतदानाच्या वेळेला दंगा आणि बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून ते मतदान गुप्त ठेवणं गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे? का गरजेचं आहे? आता तसं काय ओपन ठेवलं तर चालणार नाही सर. गरजेचं काय ते माहिती. ओके. मतदान तुमचं उत्तर समांतर आहे. ह्याच्यामध्ये मी सांगू शकेल की ह्याचं उत्तर असं आहे मतदानाच्या स्वातंत्र्यासाठी. जसं की समांतर उत्तर आहे की मतदान कोणाला केलं हे कळू नये यासाठी. हे त्याचं अंतर आहे. तिसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आता जर हा प्रश्न तुम्ही उत्तर आम्हाला जर बरोबर दिलं तर सरांना गिफ्ट मिळणार आहे. कोल्हापूरमध्ये मतदान प्रक्रिया कोण राबवतं? कोल्हापूरमध्ये मतदान प्रक्रिया निवडणूक अधिकारी हे करतात. कोण राबवतं म्हटलं? निवडणूक अधिकारी. ओके. निवडणूक अधिकारी मीन्स निवडणूक आयोग. तर सरांनी 3 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणि सर तुम्हाला प्रसार माध्यम आणि लाडकर पंचांग जे की या व्हिडिओचे स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडून कॅलेंडर हे गिफ्ट मिळते. तर प्लीज सरांसाठी गिफ्ट द्यावं. सरांनी 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली त्यामुळं लाडकर पंचांग यांचं श्री लक्ष्मी कॅलेंडर सरांना
आपण गिफ्ट देतो आहे. सर, प्रसार माध्यम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि दुसरी गोष्ट कॅलेंडर मिळाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बघू शकता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 2 लोकांनी यामध्ये हमखास गिफ्ट मिळवलेला आहे. आम्ही भारतीय विषय नागरिकशास्त्राचा यामध्ये आपण लोकांना प्रश्न विचारले आणि त्यातून त्यांनी मिळवलं हमखास गिफ्ट. तर तुमची इच्छा असेल की आम्ही तुमच्या इथे यावं तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं की आम्हाला कुठे यायचं आहे आणि हा प्रश्नमंजुषेचा खेळ आम्ही तुमच्यासोबत खेळू. हा व्हिडिओ स्पॉन्सर केला होता लाटकर पंचांग, श्री लक्ष्मी कॅलेंडर आणि क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर राजारामपुरी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथवर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.